सर्वांना जोहार. दामू मोगळे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आजचा व्हिडिओ हा पेसा पदभरतीच्या निमित्ताने खूप अत्यंत आणि जवळीक असलेला हा आजचा व्हिडिओ असेल. या व्हिडिओमध्ये आपण पेसा भरतीविषयी असलेला एका सुप्रीम कोर्टात 2020 साली संविधान पीठाने दिलेल्या निकालाचा या ठिकाणी आपण काय करणार आहोत, उलगडा करणार आहोत. आता या केसचं नाव काय आहे? या केसचं नाव मला वाटतं मी वारंवार बोलत असतो नेहमी. आता माननीय सुप्रीम कोर्टामध्ये पेसा भरतीचा विषय प्रलंबित आहे आणि मी मागे टेलिग्राम चॅनलला माझ्या टाकली होती ती या केसचं रेफरल टाकला होता, PDF टाकली होती. 2020चा सुप्रीम कोर्टाचा संविधान पीठाने दिलेला निर्णय टाकला होता आणि पेसा केसमध्ये या 2020 साली दिलेल्या सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने दिलेल्या निर्णयाचा उलगडा पुन्हा होणार आहे. ती केस आहे चेब्रुलू लीला प्रसाद राव वर्सेस आंध्र प्रदेश स्टेट अँड अदर्स. ही जी केस आहे, ही केस नेमकी काय सांगते आणि या केसमध्ये नेमकं सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला, या सुरुवातीला आपण या केसची पार्श्वभूमी जाणून घेऊ, प्रस्तावना जाणून घेऊ, पार्श्वभूमी जाणून घेऊ. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये या पद्धतीने केस पुढे आली तर पुढे जाऊन तेथील स्थानिक जी लोक होती त्या लोकांनी पुढे जाऊन कुठे धाव घेतली, हायकोर्टमध्ये गेले का, मॅटमध्ये गेले का, की डायरेक्टली सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं गेलं, ह्या सगळ्या गोष्टींचा या व्हिडिओमध्ये आपण काय करूया, पोलखोल करूया. आणि तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्या समोर एक स्क्रीनवरती एक PDF दिसते आणि यामध्ये त्या केसचं नाव दिसतंय, चेब्रुलू लीला प्रसाद राव अँड अदर्स स्टेट ऑफ आंध्र प्रदेश. म्हणजे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा जे राज्य आता त्याच्यातून वेगळं केलंय ते एकत्रित असताना 2020 ला हा काय आलेला आहे, जजमेंट आलेला आहे. तर आता सद्यस्थितीमध्ये आपण काय करूया, या चेब्रुलू लीला प्रसाद राव वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश अँड अदर्स या केसचं काय करूया, आपण सुप्रीम कोर्टाच्या उलगडा करूया. चेब्रुलू लीला प्रसाद राव म्हणजे सद्यस्थितीमध्ये आपण याची पार्श्वभूमी थोडक्यात जाणून घेऊ की पेसा भरतीच्या या आपल्या प्रलंबित केसमध्ये चेब्रुलू लीला प्रसाद राव वर्सेस अदर्स अँड अदर स्टेट ऑफ आंध्र प्रदेश अँड अदर्स या केसचा रेफरन्स संबंधित याचिकाकर्त्यांनी त्या ठिकाणी आपल्या याचिकेमध्ये नोंद केलेला आहे. आता या केसमध्ये त्यांनी काय म्हटलंय ते आपण या ठिकाणी काय करूया, त्याचा उलगडा करूया. तर मित्रांनो, हा सर्वोच्च न्यायालयाचा या ठिकाणी निर्णय आहे. चेब्रुलू लीला प्रसाद राव व इतर विरुद्ध आंध्र प्रदेश व इतर या ठिकाणी हे जे बेंच होतं ते बेंच होतं कॉन्स्टिट्यूशनल बेंच, त्याला आपण मराठीत बोलतो संविधान घटनापीठ, आणि त्याचं लीडिंग करत होते न्यायमूर्ती अरुण मिश्रा. आता ही जी केस आहे, या केसची आपण काय करूया, थोडक्यात काय करूया, पार्श्वभूमी जाणून घेऊया, थोडक्यात प्रस्तावना आपण समजून घेऊया. या प्रकरणामध्ये आंध्र प्रदेश राज्य सरकारने काय केलं होतं, 10 जानेवारी शासन निर्णय निर्गमित केला होता. मग राज्यपालांनी काय केलं होतं, त्या ठिकाणी TSCच्या मान्यतेने एक अधिसूचना काढली होती आणि ज्यामध्ये शेड्यूल एरिया जो आहे, म्हणजे ट्रायबल एरिया जो आहे, त्या शेड्यूल एरियामध्ये 100% पदं ही काय केली होती, तेथील स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना काय केली होती, राखीव ठेवलेली होती. काय केली होती, राखीव ठेवलेली होती. त्यापैकी त्या 33.33% जागा ह्या महिलांसाठी राखीव ठेवल्या होत्या आणि या निर्णयाला काय केलं, तिथल्या स्थानिक लोकांनी जे नॉन ST होते त्या लोकांनी काय केलं, सुप्रीम कोर्टामध्ये काय केलं, चॅलेंज केलं. आता ही जी केस होती ती केस 5 न्यायमूर्तींची मिळून होती, त्याला आपण संविधान पीठ बोलतो. आणि यामध्ये लीडिंग करणारे जे जज होते ते होते न्यायमूर्ती अरुण मिश्रा. या 5 जजेसच्या बेंचमध्ये होतं दुसरं न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी, तिसऱ्या न्यायमूर्ती होत्या न्यायमूर्ती विनीत सरन, चौथ्या न्यायमूर्ती होत्या न्यायमूर्ती MR शहा आणि पाचवे जे जज होते त्यांचं नाव होतं न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस. म्हणजे एकूण 5 जजेसचं हे बेंच होतं. यालाच आपण बोलतो घटनापीठ, कॉन्स्टिट्यूशनल बेंच. या ठिकाणी काय करूया, आपण या केसमध्ये नेमकं काय होतं ते आपण जाणून घेऊया. आता न्यायालयाने विचारार्थ घेतलेले काही प्रश्न होते. जो काही आदेश असेल किंवा 2020चा जो काही आदेश होता
त्या आदेशामध्ये नेमकं काय होतं आणि त्याच्या अनुसरून न्यायालयामध्ये जे प्रश्न चर्चेला आले, ते चर्चेला आलेल्या प्रश्नांमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा होता की 5व्या अनुसूचीतील परिच्छेद 5 उपपरिच्छेद 1 हे जे कार्यक्षेत्र आहे, ज्या ठिकाणी राज्यपालांना विशेष असे अधिकार दिलेले आहेत, त्या विशेष अधिकारांचा या ठिकाणी 20 वर्ष काय झालं याच्यावरती चर्चा झाली. म्हणजे इथे 25वी नाही 5वी अनुसूची, तिथे टायपिंग मिस्टेक झालेली आहे. 5वी अनुसूचीच्या परिच्छेद 5 उपपरिच्छेद 1 मध्ये राज्यपालांना विशेष अधिकार आहे. मग त्याच्यावरती चर्चा झाली की खरंच गव्हर्नरला नवीन कायदा बनवण्याचा अधिकार आहे का? जर 5व्या अनुसूचीमध्ये जर राज्यपालांना विशेष असे अधिकार आहेत, तर राज्यपालांना नवीन कायदा बनवण्याचा अधिकार आहे का? म्हणजे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना 100% रिझर्वेशन स्थानिक तिथल्या उमेदवारांना दिलं गेलं, म्हणजे तो एक प्रकारचा कायदा बनवला गेला रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये. तर त्या ठिकाणी राज्यपालांना ते अधिकार आहेत का याच्यावरती काय झाली चर्चा झाली. त्यानंतर अधिकार उपकायदे तयार करण्यास लागू होतो का? त्यानंतर या अधिकारांचा उपयोग संविधानातील मूलभूत हक्कांवरती मात करण्यासाठी होऊ शकतो का? म्हणजे राज्यपालांनी जर एखादा निर्णय घेतला तर संविधानामध्ये भाग 3 मध्ये जे काही फंडामेंटल राईट्स आहेत, मूलभूत हक्क आहेत, त्या मूलभूत हक्कांवरती मात करण्यासाठी ते कायदे तयार करू शकतात का? दुसरा मुद्दा चर्चेला आला की या अधिकारांचा उपयोग राष्ट्रपतींनी जे 371D अंतर्गत जे काही अनुच्छेद दिलेला आहे त्या निर्णयावर मात करण्यासाठी होतो का? त्यानंतर दुसरा मुद्दा होता की 100% आरक्षण संविधानाच्या चौकटीमध्ये बसते का? या आदेशाने फक्त वर्गीकरण केले आहे की खरंखुरं आरक्षण दिलेलं आहे? म्हणजे आंध्र प्रदेशच्या ज्या राज्यपालांनी हे जे अनुसूचित जमातीच्या स्थानिक उमेदवारांना जे आरक्षण दिलं होतं 100% शिक्षक भरतीमध्ये, ते आरक्षण वर्गीकरणात्मक होतं की खरंखुरं आरक्षण होतं? आता वर्गीकरण आणि आरक्षण याच्यात जो फरक आहे तो तुम्हाला मी सांगेनच. कारण आता सुप्रीम कोर्टाचं काही दिवसांपूर्वी मागच्या महिन्यामध्ये एक जजमेंट आलं होतं की कोणत्या कास्ट ह्या पुढारलेल्या आहेत आणि कोणत्या कास्टला सध्या गरज आहे याच्यामध्ये काय करा, वर्गीकरण करा. आणि मला वाटतं तेलंगणा राज्य म्हणजे आंध्र प्रदेश मधून जे वेगळं झालं त्या तेलंगणा राज्याने पहिलं वर्गीकरण एससीचं केलंय आणि त्या पद्धतीचं वर्गीकरण माननीय सुप्रीम कोर्टाने काय केलेलं आहे, करायला सांगितलेलं आहे. आणि त्यानुसार आंध्र प्रदेशमध्ये हा जो आदेश आहे, राज्यपालांनी जो काढलेला आदेश आहे 100% नोकर भरतीचा, त्यामध्ये फक्त वर्गीकरण केले की खरंखुरं आरक्षण दिले याच्यावरती चर्चा झाली. आणि चौथा मुद्दा होता की आरक्षणासाठी पात्रतेचे जे निकष आहे, म्हणजे मूळ स्थान 1950चा सतत निवासी, म्हणजे आपल्याला माहिती आहे की तो जो स्थानिक उमेदवार पाहिजे तो 1950 पासूनचा त्या ठिकाणी वास्तव्याला पाहिजे. म्हणजे स्थानिक उमेदवाराचे वडील, आजोबा यापैकी जो कोणी त्या ठिकाणी 1950 पासून वास्तव्यास असेल तो त्या ठिकाणचा काय असेल, स्थानिक रहिवासी असेल. आणि त्यामुळे याच्यावर सुद्धा काय झाले, माननीय सुप्रीम कोर्टामध्ये चर्चा झाली. आता या केसची काय करूया आपण, थोडक्यात पार्श्वभूमी जाणून घेऊया. काय झालं की 5 नोव्हेंबर 1986 रोजी आंध्र प्रदेश सरकारने काय केलं, एक नोटिफिकेशन काढलं. आणि ते नोटिफिकेशन असं होतं की शेड्यूल एरिया म्हणजे पेशा क्षेत्रामध्ये शिक्षक पद ही अनुसूचित जमातीसाठी काय केली, त्यांनी राखीव ठेवली. काय केली, राखीव ठेवली. आणि हा आदेश ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल म्हणजे मॅट कोर्टामध्ये चॅलेंज झाला आणि 25 ऑगस्ट 1989 काय झाला, मॅट कोर्टाने तो रद्द केला. त्यानंतर शासनाने काय केलं, 1987 मध्ये पुन्हा सुधारित आदेश काढला. अपूर्ण असलेल्या जागांवरती तात्पुरत्या स्वरूपात गैर आदिवासी शिक्षकांना नियुक्ती करण्याची काय दिली, परवानगी दिली. आणि त्यानंतर काय झालं, 1998 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पूर्वीच्या सर्व आदेशांवरती पुनर्विचार केला आणि त्यानंतर 2020 मध्ये पुन्हा काय केला, हा शासन निर्णय राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार काय केला, पुन्हा आंध्र प्रदेश सरकारने लागू केला. आणि तो शासन निर्णय 10 जानेवारी 2000 रोजी त्या ठिकाणी काढण्यात आला. म्हणजे याची पार्श्वभूमी काय, तर तिथे 1986 रोजी हा कायदा आणला होता आंध्र प्रदेश सरकारने. त्या ठिकाणी शेड्यूल एरियामध्ये 100% शिक्षक पद ही अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवली. ते मॅटर तिथल्या जे अनुसूचित जमातीचे लोक होते त्यांनी मॅट कोर्टामध्ये नेलं. मॅट कोर्टामध्ये ते काय केलं, रद्द केलं. त्यानंतर त्या ठिकाणी ते तेथील हायकोर्टमध्ये गेलं आणि हायकोर्टमध्ये काय केलं, अनुसूचित जमातीच्या लोकांच्या बाजूने तो निर्णय दिला गेला. आणि मग शेब्रुलो नावाच्या व्यक्ती सुप्रीम कोर्टामध्ये काय झाला, 2000 साली त्याने धाव घेतली. आता
या निर्णयानुसार नेमकं काय केलंय, म्हणजे राज्यपालांनी जो 2000 साली पुन्हा एकदा 1986 आणि 2000 साली जो अध्यादेश काढला, त्यामध्ये नेमकं काय काय दिलं गेलंय, काय मेन्शन केलंय. या निर्णयानुसार काय केलं, शिक्षक पदे ही अनुसूचित जमातीसाठी काय केली, आरक्षित केली 100%. त्यानंतर त्या अधिसूचनेमध्ये 33.33 जागा ह्या अनुसूचित जमातीतील महिलांसाठी काय केल्या, राखीव केल्या गेल्या. आणि स्थानिक अनुसूचित जमातीचा उमेदवारांची जी पालकत्वाची अट होती, मी जसं मागाशी सांगितलं त्याप्रमाणे, की तो 26 जानेवारी 1949 पासून त्या शेड्यूल जिल्ह्यामधला काय असावा, स्थानिक म्हणजे सतत त्या ठिकाणी रहिवासी असावा. म्हणजे हे 3 त्या ठिकाणी काय केले, मुद्दे टाकले गेले. त्यानंतर हा निर्णय घेण्यामागे सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये नेमकी काय कारणं दिली ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. शेड्यूल एरियामध्ये शाळांमध्ये शिक्षकांची अनुपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. म्हणजे आपल्याला माहिती आहे की शेड्यूल एरियामध्ये जो ट्रायबल एरियाज आहे त्या एरियामध्ये शिक्षक यायला बघत नाही. आणि त्यामुळे काय होतं, तेथील जी शिक्षण व्यवस्था असते ती शिक्षण व्यवस्था कोलमडून पडते आणि एका शिक्षकावरती मोठा ताण असतो. आणि त्यामुळे त्या ठिकाणी सरकारने असं कारण दिलं की ज्या शिक्षकांची त्या ठिकाणी नेमणूक होते ते शिक्षक यायला बघत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पदरिक्त राहतात आणि त्यामुळे आम्ही स्थानिक अनुसूचित जमातींना 100% आरक्षण दिलं. त्यानंतर दुसरा मुद्दा त्यांनी सरकारने सांगितला की स्थानिक आदिवासी शिक्षक नियुक्ती केल्याने भाषा आणि संस्कृतीची जुळवाजुळव होते आणि विद्यार्थी शिकण्यास अधिक प्रेरित होतील, शिक्षक नियमित उपस्थित राहतील आणि आदिवासी मुलांना स्थानिक शिक्षकांचा फायदा मिळेल. म्हणजे हा निर्णय घेण्यामागे त्यांनी असं सांगितलं की स्थानिक आदिवासी शिक्षक नियुक्ती केल्याने काय होतील, ती जी त्या ठिकाणची स्थानिक बोलीभाषा आहे, संस्कृती आहे, त्या ठिकाणच्या संस्कृतीशी तो शिक्षक काय करेल, जुळवून घेईल. बाहेरचा शिक्षक मात्र त्या ठिकाणी जुळवून घेणार नाही. विद्यार्थी काय करतील, आपला स्थानिक शिक्षक असल्यामुळे काय करतील, शिकण्यासाठी अधिक काय होतील, प्रेरित होतील. तो स्थानिकच शिक्षक आहे, तो लागला कसा, त्याने शिक्षक नोकरी कशी मिळवली, याच्यातून काय करेल, तो विद्यार्थी शिक्षण घेईल की मलाही कुठेतरी शिक्षकांसारखं शिक्षक व्हायचं आहे, अशा पद्धतीने तो प्रेरित होईल आणि म्हणून ही अधिसूचना काढली. त्यानंतर तो जो शिक्षक असेल तो स्थानिकच असल्यामुळे तो काय करेल, नियमित येईल. म्हणजे बाकीच्या शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर तो आठवड्यातून 2 दिवस येतो, ही वस्तुस्थिती होती. पण स्थानिक अनुसूचित जमातीचा उमेदवार असेल तर त्या ठिकाणी तो नियमित येईल आणि स्थानिक शिक्षकांचा त्या ठिकाणी काय होईल, तेथील मुलांना काय होईल, फायदा होईल, असं त्या ठिकाणी काय म्हणतं, सरकार म्हणतं. आणि हे सुप्रीम कोर्टामध्ये सरकारच्या वतीने कारणं दिली गेली की आम्ही अधिसूचना का आणली, तर शेड्यूल एरियामध्ये बाहेरचे शिक्षक यायला बघत नाही. जर स्थानिक आदिवासी शिक्षक नेमला तर त्या ठिकाणी संस्कृती, भाषा यांची जुळवाजुळव होईल, ते सरमिसळ होतील, विद्यार्थी प्रेरित होतील शिकण्यासाठी, तो शिक्षक नियमित येईल, उपस्थित राहील आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना काय होईल, स्थानिक शिक्षकाचा एक प्रकारे फायदाच होईल. त्यानंतर विरोधकांनी याच्यावरती मात्र काय युक्तिवाद केला तो या ठिकाणी काय करूया, आपण जाणून घेऊया. म्हणजे मागाशी आपण जे सरकारच्या वतीने जे काही मुद्दे माननीय कोर्टासमोर सादर केले त्याच्यावरती समोरच्या पार्टीने काय केलं, एक युक्तिवाद केले. ते युक्तिवाद काय आहे ते तुम्हाला सांगतो की 100% आरक्षण ही घटनाविरोधी कृती आहे. म्हणजे अनुसूचित जमातींनाच फक्त 100% रिझर्वेशन दिलं गेलंय. ही रिझर्वेशन 100% दिल्यामुळे काय झालेलं आहे, इतर जे मागासवर्ग आहेत त्या लोकांना काय केलेलं आहे, या ठिकाणी आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे आणि त्यामुळे हे 100% आरक्षण हे घटनाविरोधी कृती आहे असं त्यांचं त्या ठिकाणी युक्तिवाद झाला. त्यानंतर अनुच्छेद 14 म्हणजे राईट टू इक्वॅलिटी, म्हणजे आर्टिकल 14 आणि आर्टिकल 16, म्हणजे आर्टिकल 14 आणि आर्टिकल 16, म्हणजे आर्टिकल 14 सांगतं समानता, सगळे समान असतील. अनुच्छेद 16 सांगतंय की संधीची सगळ्यांना समान हक्क असेल, म्हणजे संधीची सगळ्यांना त्या ठिकाणी संधीचा त्या ठिकाणी समान हक्क असेल. त्यांचं म्हणणं आलं की या दोनही फंडामेंटल राईट्स जे आहेत, मूलभूत अधिकार आहेत आमचे, त्या मूलभूत अधिकारांचं काय झालेलं आहे, उल्लंघन झालेलं आहे. त्यानंतर जे इतर मागासवर्गीय आहेत, ज्यामध्ये अनुसूचित जाती, खुल्या वर्गातील उमेदवार यांना या ठिकाणी आणि जे काही ओबीसी प्रवर्गाचे उमेदवार आहेत त्या लोकांना या ठिकाणी काय झालेलं आहे, संधीच उरत नाही. म्हणजे 100% रिझर्वेशन जर तेथील स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनाच दिलं तर अनुसूचित जाती, ओबीसी आणि खुल्या वर्गातील उमेदवारांना त्या ठिकाणी संधीच राहत नाही. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे 100% रिझर्वेशन आहे, त्यापैकी 50% रिझर्वेशन हे राखीव वर्गाला आणि 50% आरक्षण हे या ठिकाणी ओपन खुल्या वर्गाला असतं. महाराष्ट्र शासनामध्ये
तर आता ते आरक्षण जवळजवळ 72+ त्या ठिकाणी गेलेलं आहे. पण त्या ठिकाणी युक्तिवाद केला गेला की जे मागासवर्गीय लोक आहेत एसटी सोडून त्या लोकांना आणि खुल्या वर्गातल्या उमेदवारांना या ठिकाणी काय केलेलं आहे, संधीच नाकारलेली आहे. संधीच उरत नाही, 100% रिझर्वेशन त्यांना देऊन टाकलं, मग आम्हाला काय, असं त्या ठिकाणी त्यांनी काय केला, युक्तिवाद केला. त्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की मेरिट आणि गुणवत्ता पूर्णपणे दुर्लक्षित केलेलं आहे, की एसटी सोडून इतर उमेदवार आहेत त्यांना ते चांगल्या मेरिटमध्ये आहेत, मात्र त्या ठिकाणी काय झालेलं आहे, कमी मेरिटवाल्याला नियुक्ती मिळालेली आहे आणि हाय मेरिटवाल्याला त्या ठिकाणी नियुक्ती मिळालेली नाही, आणि त्यामुळे त्या ठिकाणी काय केलेलं आहे, गुणवत्ता पूर्णपणे दुर्लक्षित केलेली आहे. त्यानंतर मुद्दा त्या ठिकाणी युक्तिवाद झाला की शिक्षणासारख्या क्षेत्रात गुणवत्ता ही सर्वात महत्वाची बाब असते, आणि मग त्यामध्ये नेमका मुद्दा युक्तिवाद त्या ठिकाणी झाला विरोधकांकडून की गव्हर्नरला नवीन कायदे करण्याचा अधिकार नाही, त्यांना फक्त काही कायदे रद्द आणि संशोधन करता येतात, नवीन कायदा बनवता येत नाही, असं या ठिकाणी समोरच्या पार्टीने काय केला, युक्तिवाद केला. आता या ठिकाणी आपण याच्यावरती फोकस करू, शेवटच्या मुद्द्यावरती, गव्हर्नरला खरंच अधिकार नाही आहेत का, की गव्हर्नरला अधिकार आहे नवीन कायदा करण्याचा. तर या ठिकाणी आंध्र प्रदेशच्या राज्यपालांनी 100% आरक्षणाचा त्या ठिकाणी निर्णय घेतला, आणि निर्णय घेतल्यानंतर त्या ठिकाणी काय केला, एक अध्यादेश काढला गेला, म्हणजे कायदा तयार केला गेला. अध्यादेश म्हणजे कायदा, अध्यादेश तयार केला, आणि अध्यादेश बनवल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये याची चर्चा झाली की खरंच गव्हर्नरला असे कायदा करण्याचे अधिकार आहेत का. तर त्या ठिकाणी गव्हर्नरला नवीन कायदे तयार करण्याचा अधिकारच नाही, असा युक्तिवाद विरोधकांकडून केला गेला. आणि त्यांना मग कुठले अधिकार आहेत, तर त्यांना कायदे रद्द करणे किंवा संशोधनाकरिता तो कायदा पुनर्विचारार्थ पाठवणे हा अधिकार आहे, परंतु नवीन कायदा करता येत नाही, असं त्यांचा युक्तिवाद झाला. आता या ठिकाणी राज्याने काय युक्तिवाद केला, म्हणजे विरोधी पार्टीने युक्तिवाद केल्यानंतर पुन्हा राज्य शासनाच्या वतीने या ठिकाणी काय केलं, क्लेरिफिकेशन दिलं. काय दिलं ते आपण एकदा समजून घेऊ. की राज्याने असं म्हटलं की राज्याने असा युक्तिवाद केला की हा निर्णय वर्गीकरणाचा आहे, आरक्षणाचा नाही. म्हणजे 100% जे रिझर्वेशन आम्ही आणलेला आहे तो एक वर्गीकरणाचा भाग आहे, तो आरक्षणाशी निगडीत आरक्षण मध्ये मोडत नाही. आरक्षण आम्ही जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे, आम्ही त्या ठिकाणी मूळ आरक्षणाला बगल दिलेले नाही, असं त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. परंतु त्याच्यावरती न्यायालयाने काय म्हटलं ते आपण बघू. की जर संपूर्ण पदे एका समुदायासाठी राखीव ठेवली जातात तर तो वर्गीकरण नसून आरक्षणाचाच भाग आहे. म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं की तुम्ही म्हणताय की हे वर्गीकरण आहे, पण एकाच समाजासाठी एकाच कास्टसाठी तुम्ही 100% रिझर्वेशन दिलं आणि बाकीच्या कास्टला जे मागास वर्ग आहेत, खुला वर्ग आहे, त्यांना तुम्ही रिझर्वेशनच ठेवलं नाही, मग त्या ठिकाणी तुम्ही कसं म्हणताय की वर्गीकरण केलं. वर्गीकरण म्हणजे काय, की ठीक आहे एसटी समाजामध्ये एससी समाजामध्ये त्या सबकास्टमध्ये तुम्ही वर्गीकरण केलं असतं तर ठीक होतं, पण या ठिकाणी तुम्ही काय केलं, एकाच समुदायासाठी राखीव पदं ठेवलीत आणि इतर वर्गासाठी तुम्ही राखीव पदं ठेवली नाहीत, आणि म्हणून हा वर्गीकरणाचा भाग नसून हा आरक्षणाचाच भाग आहे, असं या ठिकाणी काय केलं, माननीय सुप्रीम कोर्टाने म्हटलं. त्यानंतर डी पार्ट मध्ये त्यांनी म्हटलं की 50% मर्यादेचा आदर्श आम्ही 1992-93 ला इंदिरा सवानी केसमध्ये घालून दिलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी जे काही मला वाटतं 9 जजेसच्या घटनापीठाने तो निर्णय दिला होता, आणि त्यामध्ये एक मर्यादा घालून देण्यात आली की 50% पेक्षा जास्त आरक्षण देय नाही. कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्या ठिकाणी फक्त एखादी 50%ची मर्यादा केव्हा ओलांडता येईल, ज्या वेळेस सढळ पुरावे आणि त्या ठिकाणी मागासलेपण आणि त्या ठिकाणी जे काही माननीय सुप्रीम कोर्टाच्या अधीनस्थ असलेले पुरावे असतील ते त्या ठिकाणी गोळा करून जर ते सुप्रीम कोर्टामध्ये सादर करून त्याच्यावरती जर चांगल्या पद्धतीने आर्ग्युमेंट्स केलं आणि जर त्याच्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्ट जर मान्य केलं तरच त्या ठिकाणी होऊ शकतं. पण आतापर्यंत 50%च्या वर जे आरक्षण आहे ते त्या ठिकाणी रद्दबातल केलेलं आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने काय केलं की आरक्षण जे आहे ते 50%च्या वर जाता कामा नये. इथे तुम्ही 100% आरक्षण दिलंय एसटी कास्टला, आम्ही मर्यादा घालून दिलेली आहे 50%ची, तुम्ही डायरेक्ट 100% दिलं. त्यामुळे त्यांनी म्हटलं की या ठिकाणी काय आहे, 50% मर्यादा घालून दिलेली आहे. अत्यंत विशेष परिस्थिती ज्यावेळेस असेल त्यावेळेस त्या ठिकाणी काय करता येईल, थोडंसं चेंजेस करता येऊ शकतं. पण त्यासाठी तुम्हाला सामाजिक दुर्बलता दाखवण्यासाठी कोणतीही आकडेवारी आहे ती त्या सादर करावी लागेल, पण तुम्ही या ठिकाणी ती सादर केलेली नाही.
त्यानंतर त्या ठिकाणी जे काही तुम्ही रिझर्वेशन दिलेलं आहे ते रिझर्वेशन म्हणताय की वर्गीकरण आहे, पण आमचं म्हणणं आहे की ते वर्गीकरण असून आरक्षणाचाच एक भाग आहे. आता सरकारची बाजू परत त्याच्यावरती काय आली, म्हणजे आपण मगाशी विरोधी पार्टीने जे आर्ग्युमेंट्स केलं ते आणि आता सरकारच्या वतीने जे आर्ग्युमेंट्स केलं त्या ह्या दोन्ही बाबी या ठिकाणी समजून घेतोय. कोणीही गफलत करू नका. संविधानामध्ये अनुसूचित जमातीसाठी विशेष तरतुदी आहेत. म्हणजे कॉन्स्टिट्युशनल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामध्येच अनुसूचित जमातींसाठी विशेष अधिकार आहेत. 5वी अनुसूची, 6वी अनुसूची. महाराष्ट्र 5व्या अनुसूचीमध्ये येतं, आंध्र प्रदेश 5व्या अनुसूचीमध्ये येतं, झारखंड 5व्या अनुसूचीमध्ये येतं. त्या ठिकाणी 244 कलमांतर्गत शेड्यूल एरिया घोषित झालेला आहे आणि त्या शेड्यूल एरियासाठी पेसा कायदा असेल, इतर सगळ्या तत्सम बाबी आहेत आणि यामध्ये त्यांना एक विशेष असे अधिकार आहेत असं शासनाच्या वतीने माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आर्ग्युमेंट्स केले. गव्हर्नरला शेड्यूल एरियासाठी विशेष अधिकार दिलेले आहेत, जसे की 5वी अनुसूची. म्हणजे हा आंध्र प्रदेशचा विषय होता म्हणून त्या ठिकाणी 5वी अनुसूची. मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र असेल, आंध्र प्रदेश, झारखंड असेल आणि राजस्थान असेल, इतर काही गुजरात वगैरे हे जे राज्य आहेत त्यांच्यामध्ये 5वी अनुसूची आहे. या निर्णयामुळे शिक्षकांची अनुपस्थिती कमी झाली आणि आदिवासींमध्ये साक्षरता वाढली असं सरकारचं म्हणणं आहे. म्हणजे सरकारच्या वतीने जे काही आर्ग्युमेंट्स केलं गेलं त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची आम्ही ज्यावेळेस नियुक्ती केली त्यावेळेस आम्हाला असं आढळलं की जे शिक्षक येत नव्हते, म्हणजे बाहेर जिल्ह्यातले किंवा नॉन एसटीचे उमेदवार जे आम्ही नियुक्ती करायचो ते यायचेच नाही ह्या शेड्यूल एरियामध्ये. एकदम दऱ्याखोऱ्यातला भाग असल्यामुळे इथं कोणी येऊन बघायचं नाही. आणि त्यामुळे आम्ही ज्यावेळेस हा निर्णय घेतला त्यावेळेस काय झालं की शिक्षकांची अनुपस्थिती कमी झाली आणि आदिवासींमध्ये साक्षरता वाढली असं सरकारच्या वतीने काय केलं, माननीय सुप्रीम कोर्टामध्ये काय केलं, आर्ग्युमेंट्स केलं गेलं. आता यामध्ये सुप्रीम कोर्टाने विशेष निरीक्षण काय नोंदवलं ते या ठिकाणी आपण जाणून घेऊ. विशेष निरीक्षण असं नोंदवलं की भाषेचा आणि स्थानिक शिक्षकांचा जो मुद्दा होता, म्हणजे माननीय कोर्टामध्ये शासनाच्या वतीने म्हटलं गेलं की आम्ही स्थानिक अनुसूचित जमातीचे उमेदवारच घेतल्यामुळे त्या ठिकाणी काय झालं, त्या ठिकाणी असलेल्या मुलांना त्यांची भाषा कळाली, संस्कृती असल्यामुळे ते एकमेकांशी कनेक्ट झाले आणि त्यामुळे अनुपस्थिती शिक्षक असलेले अनुपस्थिती जी वाढत होती ती त्या ठिकाणी काय झाली, स्थानिक उमेदवार दिल्यामुळे ती कमी झाली, गुणवत्ता वाढली असं त्यांचं म्हणणं आलं. शासनाने सांगितले की स्थानिक शिक्षक स्थानिक भाषा बोलतील आणि त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता वाढेल. पण न्यायालयाने स्पष्ट काय सांगितलं की भाषेची अडचण दूर करण्यासाठी पात्रता अटी ठेवता येतात, मात्र त्यासाठी 100% आरक्षण आवश्यक नाही. म्हणजे त्या ठिकाणी हे सुद्धा म्हटलं गेलं की जे तुम्ही म्हणताय की त्या ठिकाणी इतर कास्टचे लोक उपस्थित राहत नाही, म्हणजे त्या एरियामध्ये येत नाही, तर त्या ठिकाणी याचा अर्थ असा होत नाही की 100% रिझर्वेशन अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना द्यायचं. त्या ठिकाणी वेगळे रूल तुम्ही बनवून त्या ठिकाणी त्या लोकांना त्यापासून पायउतार करू शकता. शिक्षणाचा दर्जा आणि शिक्षक गुणवत्ता 100% आरक्षण केल्याने मेरिट आणि गुणवत्ता यांचा बळी जातो असं न्यायालयाने त्या ठिकाणी मत व्यक्त केलं. शिक्षण ही एक पवित्र जबाबदारी आहे आणि त्यात गुणवत्ता अनिवार्य आहे असं निरीक्षण त्या ठिकाणी काय केलं, माननीय सुप्रीम कोर्टाने नोंदवलं. आता या ठिकाणी मी सुरुवातीला तुम्हाला याची पार्श्वभूमी सांगितली प्रस्तावनाच्या थोडक्यात स्वरूपामध्ये. त्यानंतर समोर जे विरोधी पार्टी होती, म्हणजे शासनाच्या अध्यादेशाला चॅलेंज केलेले जे लोक होते त्यांचं म्हणणं तुम्हाला मी सांगितलं. त्यानंतर त्या ठिकाणी शासनाच्या वतीने हा कागद आम्ही जो आणला, हा अध्यादेश जो आणला, हा कायदा आम्ही बनवला, तो कसा योग्य आहे याच्या बाबतीमध्ये जे शासनाच्या वतीने आर्ग्युमेंट्स केले गेले तेही मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं. आता शासनाने त्याच्यावरती आदेश काय दिला ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. आता एक तर जाणून घ्या की 2000 साली माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सदर याचिका दाखल झाली आणि 2020 साली त्याच्यावरती जजमेंट आलं. म्हणजे जवळजवळ किती वर्षाने आलं, 20 वर्षाने या ठिकाणी काय आलं, ते जजमेंट आलंय आणि त्यामुळे 20 वर्ष या केसेसवरती चर्चा झालेली आहे. आता या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने अंतिम आदेशामध्ये काय म्हटले ते सांगतो की हा जो 10 जानेवारी 2000 साली जो तुम्ही अध्यादेश काढला तो त्यांनी काय केला, सुप्रीम कोर्टाने रद्द केला. या आदेशानुसार करण्यात आलेल्या ज्या 100% आरक्षण संविधानाच्या चौकटीत बसत नाही म्हणून काय केलं त्यांनी, ते जे आरक्षण 100% आरक्षण होतं ते काय केलं, अवैध ठरवलं, ते रद्द केलं. भविष्यात अशा निर्णयांना कायदेशीर आधार हवा. या निर्णयामुळे राज्यांना हे समजावण्यात आलं की कोणताही आरक्षण धोरणाचा निर्णय घेताना कायदेशीर आणि घटना आधारित प्रक्रिया पाळावी लागेल.
फक्त सामाजिक हेतू सांगून घटनात्मक हक्कांवरती आघात करता येणार नाही, असं त्या ठिकाणी काय केलं, माननीय सुप्रीम कोर्टाने म्हटलं. आता या ठिकाणी न्यायालयाचा जो आदेश आला त्यामध्ये काय म्हटलं की आरक्षण हे मूलभूत हक्कांवर आधारित संधीचं संतुलन राखण्यासाठी दिलेलं आहे. ते कोणत्याही एका समुदायासाठी सत्तेचा एकाधिकार निर्णय निर्माण करण्यासाठी दिलेलं नाही. समाजात सर्व घटक समाविष्ट करून न्याय मिळवणं हे संविधानाचं अंतिम ध्येय आहे, असं माननीय सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी काय केलं, म्हटलं. म्हणजे यामध्ये नेमकं काय झालं, राज्यपालांनी आणलेला 100% आरक्षणाचा जो काही अध्यादेश होता तो अध्यादेश सुप्रीम कोर्टाने रद्द केला. का तर इंदिरा सवाणी केसमध्ये ऑलरेडी 50%ची मर्यादा घालून दिलेली आहे. तुम्ही एकाच कास्टला 100% आरक्षण दिल्यामुळे जे इतर मागास वर्ग आहेत, खुला वर्ग आहेत, त्यांना तुम्ही आरक्षणापासून वंचित ठेवलं आणि त्यामुळे हे आरक्षण बेकायदेशीर आहे, ते त्या ठिकाणी त्यांनी अवैध ठरवलं. त्यानंतर त्यांनी म्हटलं की राज्यपालांना जो विशेष अधिकार आहे त्या विशेष अधिकारांमध्ये कायदा करण्याचा अधिकार नाही. त्यांना कुठला अधिकार आहे म्हणजे 5व्या अनुसूचीच्या पॅरा 5 उपपरिच्छेद 1 मध्ये त्यांनी काय सांगितलंय की राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने जर एखादा कायदा आणला तर त्यामध्ये ते तत्वतः बदल करू शकतात किंवा त्याला ते थांबवू शकतात. त्यांना वाटलं की शेड्यूल एरियासाठी हा जो निर्णय घेतलेला आहे हा मारक ठरू शकतो, तर माननीय राज्यपाल त्या ठिकाणी ते थांबवू शकतात किंवा त्याच्यामध्ये बदल करू शकतात, एवढे राईट्स त्यांना आहेत. पण त्या ठिकाणी 100% रिझर्वेशनच आणून कायदाच नवीन तयार बनवायचा हा अधिकार मात्र त्या ठिकाणी दिलेला नाही आणि त्यामुळे तो कायदा त्या ठिकाणी रद्द केला. त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही जे म्हणताय की 26 जानेवारी 1950 पासूनचा तिथला स्थानिक उमेदवार पाहिजे, स्थानिक रहिवासी पाहिजे, म्हणजे जो उमेदवार आहे त्याचे वडील, त्याचे आजोबा पंजोबा जे कोणी असतील ते त्या ठिकाणचे स्थानिक रहिवासी पाहिजेत. तो त्या ठिकाणी ती जी अट होती ती अट त्यांनी काय केली, संधीची समानता या विषयाला आधार धरून फंडामेंटल राईट्सचा आधार घेऊन ती पण सुद्धा रद्द केली. त्यानंतर त्यांचं म्हणणं होतं शासनाच्या वतीने की आम्ही हा अध्यादेश का आणला, तर त्या ठिकाणी शिक्षा येत नाही, अनुपस्थिती दाखवतात. त्यावरती माननीय सुप्रीम कोर्टाने म्हटलं की जर ते येत नसतील तर त्यांना वेगळे रूल बनवून त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी समज देऊन त्यांना जो काही कायदा करायचा असेल शासन स्तरावरती ते तुम्ही करू शकता. ते शिक्षक काय येत नसेल तर त्याला निलंबित करा, काय करा ते करा. पण ह्या सगळ्या गोष्टीचा आधार असा नाहीये की तुम्ही संविधानाच्या मूलभूत अधिकारांवरती गदा आणून त्या ठिकाणी 100% रिझर्वेशन देऊन एका कास्टला इतर कॅटेगरीला तुम्ही मात्र आरक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही. त्यानंतर त्यांनी म्हटलं की जो काही आरक्षण हा जो मूलभूत अधिकार आहे तो अधिकार सगळ्यांना संधीचं समान संतुलन राखण्यासाठी आम्ही तयार केलेला आहे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये मूलभूत अधिकार जे दिलेले आहेत ते सगळ्यांसाठी समान आहेत, एकासाठी जास्त आणि एकासाठी कमी असं आम्ही दिलेलं नाहीये. तुम्ही जे केलंय काय, एका समुदायासाठी तुम्ही सगळेच अधिकार देऊन ठेवलेत आणि त्यामुळे काय झालेलं आहे की इतर घटकांना तुम्ही काय केलेलं आहे, त्यांच्या मूलभूत अधिकारांवरती गदा आणलेली आहे आणि त्यामुळे समाजात सर्व घटकांना समाविष्ट करून न्याय मिळवणं हेच संविधानाचं अंतिम ध्येय आहे, असं माननीय सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी म्हटलं. आता यामध्ये संविधान पीठ निर्माण केलं गेलं होतं. म्हणजे जे 5 जजेसचं बेंच होतं त्याला संविधान पीठ असं म्हणतात. म्हणजे ज्या वेळेस महत्वाचे घटनात्मक निर्णय घ्यावे लागतात. आता समोरच्या पार्टीने काय म्हटलं होतं की जे मूलभूत अधिकार आहेत तेच पायदळी तुडवलेत, एकालाच तुम्ही 100% रिझर्वेशन दिलं, त्यामुळे राईट टू इक्वॅलिटी जे फंडामेंटल राईट्स आहेत आर्टिकल 14 अंतर्गत ते आमचे पायदळी तुडवलेत. संधीची समानता तुम्ही कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगताय की संधीची समानता सर्वांना सारखी आहे, इथे मात्र तुम्ही त्यांना संधी दिली, आम्हाला मात्र दिलेलीच नाहीये, त्यामुळे आर्टिकल 16चं उल्लंघन होते. हा एक घटनात्मक प्रश्न निर्माण झाला. राज्यपालांना विशेष अधिकार आहेत की नाही, राज्यपालांनी कायदा जो निर्माण केला तो कायदा निर्माण करण्याचा अधिकार आहे की नाही, राज्यपालांना एवढा अधिकार आहे का की ते डायरेक्ट घटनात्मक जो मूलभूत अधिकार आहेत त्यावरती त्याची पायमल्ली करू शकतात. तर ज्या ज्या वेळेस घटनात्मक प्रश्न निर्माण होईल, मग मूलभूत अधिकार असतील, जो ढाचा आहे संविधानाचा तो 2 घटनात्मक तरतुदींचा संघर्ष असेल तर त्या ठिकाणी काय करतं सर्वोच्च न्यायालय 5 किंवा त्यापेक्षा अधिक न्यायमूर्तींचं संविधान पीठ स्थापन करतं. शेब्रुलू लीला प्रसाद राव वर्सेस आंध्र प्रदेश अँड अदर स्टेट या केसमध्ये संविधान पीठाची निर्मिती केली गेली होती. आता हे संविधान पीठ संविधानाच्या 145(3) अंतर्गत कार्यरत असतं. आता यामध्ये एक मुद्दा तुमच्या निदर्शनास आणून देतो आणि हा बाकीच्या वकील महोदयांनाही तुम्ही विचारून घेऊ शकता, त्याची खात्री करू शकता की एखाद्या
मोठ्या बेंचने म्हणजे संविधान पीठ किंवा घटनापीठ, संविधान पीठापेक्षा म्हणजे 5 जजेस पेक्षा मोठं, अशा घटनापीठाने दिलेला निर्णय हा छोट्या बेंचवरती बंधनकारक असतो. म्हणजे मोठ्या बेंचने दिलेला निर्णय हा छोट्या बेंचवरती बंधनकारक असतो. म्हणजे जसं की आता चेब्रुलूचं जजमेंट हे 5 जजेसने दिलेलं आहे, मग त्यापेक्षा कमी म्हणजे 3 जजेसचं बेंच असेल किंवा 2 जजेसचं बेंच असेल, तर अशा बेंचला तो निर्णय बदलता येत नाही. मोठ्या बेंचने दिलेला निर्णय छोटा बेंच रद्द करत नाही. जर त्यांना असं वाटलं की यामध्ये काहीतरी गोष्टी राहून गेलेल्या आहेत, तर ते 3 जजेसचं किंवा 2 जजेसचं बेंच म्हणू शकतं की आम्ही हे प्रकरण मोठ्या बेंचकडे वर्ग करतो. ते मोठ्या बेंचने दिलेला जो निर्णय आहे तो रद्द करत नाही. हे होतं माननीय सुप्रीम कोर्टामध्ये 2020 साली आलेलं चेब्रुलू लीला प्रसाद राव वर्सेस आंध्र प्रदेश अँड अदर्स स्टेट. हे जजमेंट 2000 साली माननीय सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झालं. 2020 साली त्याच्यावरती माननीय सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. कॉन्स्टिट्यूशन बेंचने हा निर्णय दिला. त्यामध्ये 5 जजेस पैकी मला वाटतं 4 जजेसने रद्दच्या बाजूने निर्णय दिला आणि 1 जज मात्र राज्यपालांनी जे काही तो कायदा बनवला त्याच्या बाजूने होतं. चेब्रुलू लीला प्रसाद राव वर्सेस आंध्र प्रदेशचं जे 2020 साली जजमेंट आलं, त्याला लगेच दुसऱ्या वर्षी काय केलं, तेथील लोकांनी चॅलेंज केलं माननीय सुप्रीम कोर्टामध्ये, रिव्ह्यू पिटिशन दाखल केली की हा जो दिलेला निर्णय आहे तो चुकीच्या पद्धतीने आहे आणि म्हणून आम्हाला अजूनही मोठ्या बेंचकडे हे प्रकरण न्यायचं आहे. त्यामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं आणि रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्यानंतर एप्रिल 2024ला ते रिव्ह्यू पिटिशन सुद्धा माननीय सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलं. त्यामुळे चेब्रुलू लीला प्रसाद राव वर्सेस आंध्र प्रदेशची जी केस आहे ती म्हणून म्हणतोय की पेसा भरतीच्या या आपल्या प्रलंबित प्रकरणामध्ये पुन्हा चर्चेला येणार आहे. कारण झारखंडमध्ये जे आरक्षण होतं याच्यावरती आपण एक नवीन व्हिडिओ घेऊया. सत्यजित कुमार वर्सेस झारखंड स्टेट हे जे एक जजमेंट 2022ला आलं, ते 2022ला सुद्धा जजमेंट आलं, तेही चेब्रुलू लीला प्रसाद राव वर्सेस आंध्र प्रदेशच्याच केसला धरून आलेलं आहे. कारण तेही 2 जजेसचं बेंच होतं आणि 2 जजेसच्या बेंचने मोठ्या बेंचचा निर्णय बदलला नाही आणि झारखंड सरकारचं जे काही अनुसूचित जमातीला दिलेलं रिझर्वेशन होतं तेही रद्द केलं. महाराष्ट्रामध्ये आता सध्या जे काही बेंच आहे ते 3 जजेसचे बेंच आहे. चीफ जस्टिस आहेत आणि 2 न्यायमूर्ती आहेत. या 3 जजेसचं बेंच आहे. बघूया आता ह्या 3 जजेसचं बेंच संविधान पीठ म्हणजे 5 जजेसच्या बेंचचा निर्णय बदलू शकतं का, किंवा मग याच्यावरती काय निर्णय देतं ते बघणं फार औचित्याचं ठरेल. कारण माननीय सुप्रीम कोर्ट आज त्या ठिकाणी हेअरिंग प्रस्तावित होती, पण मी मागे म्हटल्याप्रमाणे शेड्यूलमध्ये ती नव्हती आणि त्यामुळे आता सद्यस्थितीमध्ये ती केस पुन्हा एकदा पुढे जाईल. पण आपल्याला या सगळ्या घटनात्मक बाबींचा अभ्यास करावा लागेल आणि आपल्याला पुढे जावं लागेल. आपल्याला काही गोष्टी ह्या घटनात्मक बाबी आहेत समजून घ्याव्या लागतील. भावनिक होऊन आपल्याला न्याय मिळणार नाही. हे कॉन्स्टिट्यूशनल पेच प्रसंग आहे आणि माननीय सुप्रीम कोर्टामध्ये ऑलरेडी त्याच्यावरती 20 वर्ष चर्चा झालेली आहे. अजूनही मी झारखंडचं जे काही जजमेंट आहे ते झारखंडचे जजमेंट तुमच्यापर्यंत येईल. थोडक्यात सांगतो की तेथील 2016ला शिक्षक भरती झाली होती. तिथले लोक सुप्रीम कोर्टामध्ये पर्यंत आले, उमेदवार सुप्रीम कोर्टापर्यंत आले आणि त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने चेब्रुलूच्या धर्तीवरती तो निर्णय दिला आणि त्यावेळेस 2016ला जे मेरिट लागलं होतं त्या मेरिटवरती पुन्हा काय करावं लागलं, भरती करावी लागली आणि त्यामुळे सद्यस्थितीमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. तर माझ्या आकलनामध्ये चेब्रुलू लीला प्रसाद राव वर्सेस आंध्र प्रदेश ही जी केस होती ती मी तुमच्यापर्यंत थोडक्यात मांडलेली आहे. तुम्हाला जर काही अडचणी असतील तर मला नक्की संपर्क करा. मी ह्याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करू शकतो. दुसरी गोष्ट, चेब्रुलू लीला प्रसाद राव वर्सेस आंध्र प्रदेशचे जे काही जजमेंट आहे ते मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी काय करेन, देईन. माझ्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा हे जजमेंट आहे, विचारा. आपल्या कलिग्स वकील महोदय असतील त्यांनाही विचारा. आशा करूया की हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. रिअल फॅक्ट आपला जो चॅनल आहे तो रिअल माहिती देणारा चॅनल आहे. जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जोहार.